श्री स्वामी समर्थ. जय शंकर. जेव्हा आपण एखादं स्वामींची सेवा करत असेल, गजानन महाराजांची किंवा शंकर महाराजांची किंवा महादेवांची, ज्याची ही सेवा करत असाल, ज्याच्यावरती श्रद्धा ठेवत असाल, भक्ती करत असाल, तर नक्कीच तुम्हाला नावं ठेवली जातात. हो, बरेच लोक म्हणतात, काय स्वामी स्वामी करते, काय महादेव महादेव करते, आणि याची सुरुवात बहुतेक वेळा आपल्या घरातूनच होत असते. हो, मलाही खूप नावं ठेवली गेली. महादेवांच्या सेवेत असताना खूप नावं ठेवली गेली आणि ती सुरुवात घरातूनच होते. घरातून म्हणजेच जर मुलीचं काही मुलींना, स्त्रियांना माहेराहूनही नावं ठेवली जातात, परंतु काहींना सासरीही नावं ठेवली जातात. त्यातली मी एक अशी व्यक्ती आहे की तिला सासरमधून तिच्या भक्तीची, श्रद्धेची वेळोवेळी परीक्षा घेतली गेलेली आहे आणि तिला नावही ठेवली गेली आहेत की काय स्वामी स्वामी करत असते, हे स्वामी स्वामी करून तुला काय मिळतं, काय फायदा होतो, काय आहे तुझ्याकडे, काय दिलं आहे तुझ्या स्वामींनी, अशा बऱ्याच प्रश्नांची सरबती ही नेहमी चालू असते. पण यावेळेला जेव्हा असे प्रश्न उमटले जातात त्यावेळेला आपण शांत राहणं हे गरजेचं असतं, कारण का स्वामीही आपल्या श्रद्धेची, आपल्या संयमाची परीक्षा बघत असतात. कारण त्यांना काय कळणार, या नावातच माझा श्वास आहे. वेळ आली की सगळे सोडून जातात, पण स्वामी कधीच साथ सोडत नाही. असे बरेच प्रसंग आलेत ज्या वेळेला माणसांनी कधीच साथ दिली नाही, आपल्यांनी कधीहीच साथ दिली नाही, पण महाराजांनी कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन असंख्य वेळा मदत केलेली आहे की ज्याचं मोजमाप हे कधीही होऊ शकत नाही. खरंच सगळे साथ सोडून जातात, पण स्वामी कधीच साथ सोडत नाही. जगाने कितीही पाठ फिरवली ना तरी आपले स्वामी कायम पाठीशी उभे राहतात. लोक खूप वेळा हसलेत, टिंगलटवाळी केली आहेत, माझ्या भक्तीला वेडं देखील म्हटलं गेलेलं आहे. हे सगळं करते, काय मिळालं आहे तुला? नेहमी या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. एवढी तुझी भक्ती होती तर का तुझ्या महादेवांनी, तुझ्या स्वामींनी तुझे आईवडील नेले? का तुला आईवडिलांचं सुख दिलं नाही, बहीण भावांचं सुख दिलं नाही? का तू अशी आहेस? ह्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर जरी नसेल तरी एक उत्तर मात्र आहे की स्वामींनी नेहमी माझ्यासोबत केली आहे, कुठल्या ना कुठल्या रूपात केलेली आहे. जरी त्यांनी आईवडिलांचा आधार काढून घेतला असेल, भाऊ बहिणींचं सुख काढून घेतलं असेल, पण ते आई वडील, भाऊ बहीण, सखासोबती सगळं सगळं काही झाले. जसं कळायला लागलं तसं महादेवांच्या सेवेत आणि नंतर स्वामींच्या सेवेचं वेड लागलं, आणि ह्या भक्तीचं वेड शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे. आणि यासोबत शंकर महाराजही आयुष्यात असे आले की साक्षात स्वामींनी माझा हात शंकर महाराजांच्या हातात देऊन सांभाळ हेला असं सांगितलं. कारण का शंकर महाराजांनीही इतकं सुंदर अनुभव दिला आहेत ना, त्यांच्या भक्तीने तर पुरं वेड केलेलं आहे. कारण हे भक्तीचंच वेड मला जगायला शिकवतं. डोळ्यात अश्रू आले की त्याचंच नाव ओठावर येतं. आणि खरं सांगायचं तर स्वामी शंकर महाराज हे म्हणताच मन अगदी शांत होऊन जातं. लोक काहीही बोलू देत, माझा विश्वास कधीच कमी होणार नाही. कारण माझ्यासाठी स्वामी शंकर महाराज म्हणजे फक्त नाव नाही, फक्त मूर्ती नाही, तर ते संपूर्ण आयुष्य आहे. आणि त्यांच्यामुळेच आज हा श्वास चालू आहे, त्यांच्यामुळेच आज एक नवीन ओळख आहे. म्हणूनच अनुभवाने सांगते, कुणाकडूनही अपेक्षा करू नका. अपेक्षा फक्त स्वामींकडनं करा. स्वामी आपल्या अपेक्षा कधी ना कधी नक्कीच पूर्ण करतात. स्वामी नाम जपा, स्वामी नक्कीच तुम्हाला जपतील, जपतातच. खरंच स्वामी जपतात. फक्त आपला विश्वास आणि आपले कर्म अतिशय प्रामाणिक असायला हवे. आपले स्वामी आपले कर्म बघतात आणि खरंच स्वामी आपली साथ देतात. श्रद्धेने बघा, अंधश्रद्धेने नाही. कारण स्वामींनी आपल्याला डोळसपणे श्रद्धा करायला शिकवलेली आहे. अंधश्रद्धा
स्वामींनीच आपल्याला त्यांच्या काळापासून अंधश्रद्धेपासून दूर राहायला शिकवलेलं आहे. हीच स्वामींची शिकवण अंमलात आणून आपण जर आपलं आयुष्य जगलं ना, तर आपलं आयुष्य स्वामींच्या सोबतीने अतिशय सुखकर होत असतं. त्यामुळे स्वामींना जपा, स्वामी तुम्हाला जपतील. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.